नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत। बालमित्रांनो, कोविड-19च्या या कालावधीत आपली गतिशीलता मर्यादित झाल्यामुळे आपल्या शिक्षणाची गाडी रुळावरून घसरता कामा नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तुम्हा विद्यार्थ्यांना घर बसल्या दर्जेदार शिक्षण प्रदान करण्यासाठी हे चॅनल सुरू केले आहे। बालमित्रांनो, मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक छानसा पाठ। चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीचा आपला आजचा विषय आहे इतिहास। अभ्यासणार आहोत इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा भाग 2। इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा क्षमता विधाने लक्षात घ्या। इतिहास लेखनाची परंपरा स्पष्ट करणे, इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित होण्यात अनेक पाश्चात्य विचारवंतांचा हातभार लागला हे जाणून घेणे, भारतीय इतिहासातील विविध कालखंडांचा चिकित्सक तुलनात्मक अभ्यास करता येणे, भारतात तसेच जगात झालेल्या ऐतिहासिक संशोधनाची माहिती मिळवता येणे। इतिहास हा शास्त्रशुद्ध अभ्यास विषय आहे हे सांगता येणे। इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा 1.1 इतिहास लेखनाची परंपरा 1.2 आधुनिक इतिहास लेखन 1.3 युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन 1.4 महत्त्वाचे विचारवंत। विद्यार्थी मित्रांनो, आपण भाग 1 हा जेव्हा पाहिला होता म्हणजे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा भाग 1 मध्ये आपण इतिहास लेखनाची परंपरा आणि आधुनिक इतिहास लेखन याबाबतचा अभ्यास केला आहे। भाग 2 मध्ये आपण युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन आणि महत्त्वाचे विचारवंत या 2 मुद्द्यांचा अभ्यास आजच्या भागामध्ये करणार आहोत। आपण पाहूया 1.3 युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन। इसवी सनाच्या 18व्या शतकात नवनवीन कला शैली या विकसित झाल्या, म्हणजे साहित्य, स्थापत्यकला, शिल्पकला, नाट्यकला, चित्रकला, नृत्यकला ह्या वेगवेगळ्या कला आणि शैली विकसित झाल्या होत्या। तसेच इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती झाली। वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचाही अभ्यास करता येणे शक्य आहे असा विश्वास विचारवंतांना वाटू लागला होता। पुढील काळात युरोप अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन या विषयासंबंधी खूप विचारमंथन झाले। इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेले। पूर्वी धर्म केंद्रस्थानी होता, धर्म सांगेल तसेच केले जात होते। 18व्या शतकाच्या आधी युरोपमधील विद्यापीठांमध्ये सर्वत्र ईश्वर विषयक चर्चा आणि तत्संबंधीचे तत्वज्ञान या विषयांनाच अधिक महत्त्व दिले गेले होते।
हे चित्र हळूहळू बदलू लागले. माणसाचे स्वातंत्र्य व बुद्धिप्रामाण्य या तत्वांना महत्व प्राप्त झाले. इसवी सन 1737 मध्ये जर्मनीतील गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. त्या पाठोपाठ जर्मनीमधील इतर विद्यापीठेही इतिहासाच्या अभ्यासाची केंद्रे बनली. महत्वाचे विचारवंत. शास्त्र विकसित होण्यात अनेक विचारवंतांचा हातभार लागला आणि त्यातील काही महत्वाच्या विचारवंतांची आपण आता माहिती घेऊया. मग कोण कोण महत्वाचे विचारवंत आहेत त्यांचा आढावा आता आपण घेणार आहोत. रेने देकार्त, कालखंड 1596 ते 1650. इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे असे मत आग्रहाने मांडले जात होते आणि त्यामध्ये रेने देकार्त हा फ्रेंच तत्वज्ञ अग्रभागी होता. त्याने लिहिलेल्या डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथातील एक नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने फारच महत्वाचा मानला जातो. एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये हा तो नियम होय. व्हॉल्टेअर, कालखंड 1694 ते 1778. व्हॉल्टेअरचे मूळ नाव फ्रान्सा भरी अरुए असे होते. व्हॉल्टेअर या फ्रेंच तत्वज्ञानाने इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या ज्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे हा विचार मांडला. त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा विचार पुढे आला. त्या दृष्टीने व्हॉल्टेअरला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असेही म्हणता येईल. जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल, इसवी सन 1770 ते 1831. या जर्मन तत्वज्ञाने ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे यावर भर दिला होता. इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध असलेल्या पुराव्यानुसार बदलत जाणे स्वाभाविक असते असे प्रतिपादन त्याने केले. त्याच्या विवेचनामुळे इतिहासाच्या अभ्यास पद्धती विज्ञानाच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या असल्या तरी त्या कमी प्रतीच्या नाहीत अशी अनेक तत्वज्ञांची खात्री पटली. इन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथामध्ये त्याची व्याख्याने आणि लेख यांचे संकलन आहे. हेगेलने लिहिलेले रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक प्रसिद्ध आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पुढील संकल्पना स्पष्ट करा. 2 गुणांसाठी एक प्रश्न येतो. त्यामध्ये द्वंद्ववाद यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि त्यावेळेला द्वंद्ववाद ही संकल्पना स्पष्ट कशी करायची आहे ते आपण आता पाहूया. एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी 2 परस्पर विरोधी असे सिद्धांत मांडून केली जाते. त्यातून योग्य असा तर्क लावला जातो आणि याच पद्धतीला द्वंद्ववाद असेही म्हणतात. तर जॉर्ज हेगेल यांनी या सिद्धांताची मांडणी केली होती. दोन्ही परस्पर विरोधी
सिद्धांतांची उलटसुलट चर्चा केल्यावर दोन्ही सिद्धांतातील सार असलेली समन्वयात्मक मांडणी करता येते आणि असे न केल्यास मानवी मनाला त्या घटनेचे नीट आकलन होत नाही. थोडक्यात दोन परस्पर विरोधी विचारांच्या चर्चेतून जी समन्वयात्मक मांडणी होते त्या पद्धतीलाच द्वंद्ववाद असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही द्वंद्ववाद ही संकल्पना स्पष्ट करू शकतात. 2 गुणांसाठी हा प्रश्न असतो, त्यामुळे नीटपैकी त्याचे विचार मांडता आले पाहिजेत. लिओपोल्ड वॉन रांके इसवी सन 1795 ते 1886 हा कालखंड आहे. 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील लिओपोल्ड वॉन रांके यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्याने इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी ते सांगितले. मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्वाची आहे यावर भर दिला. तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्वाचे असल्याचे त्याने सांगितले. अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येणे शक्य आहे असा विश्वास त्याने व्यक्त केला. इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्याने टीका केली. त्याने जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला आणि द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री, कुठला ग्रंथ आहे त्याचा बघा, द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथांमध्ये त्याच्या विविध लेखांचे संकलन केलेले आहे. कार्ल मार्क्स 1818 ते 1883 हा कालखंड. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स याने मांडलेल्या सिद्धांतांमुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्वाचा बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली. इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. माणसांमधील नातेसंबंध, त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात. समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाही. त्यातून समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष निर्माण होतो. मानवी इतिहास अशा वर्ग संघर्षाचा इतिहास असून त्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात आणि तो इतर वर्गाचे आर्थिक शोषण करतो अशी मांडणी त्याने केली. त्याचा दास कॅपिटल हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. प्रत्येकी 4 गुण आणि टिपा लिहा. प्रत्येकी 2 गुण अशा स्वरूपाचा प्रश्न येतो आणि त्यामध्ये हमखास कार्ल मार्क्सचा वर्ग सिद्धांत यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर मग सविस्तर उत्तर किंवा टीप लिहिताना कोणते मुद्दे आवश्यक आहेत ते आपण आता पाहूया. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीच्या कार्ल मार्क्स यांनी वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडला. त्यांच्या मते इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर माणसांमधील नातेसंबंध अवलंबून असतात. समाजातील सर्व घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध मिळत नाही. उत्पादन साधनांच्या असमान वाटपामुळे समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन
वर्ग संघर्ष निर्माण होतो. उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग अन्य वर्गांचे आर्थिक शोषण करतो. मानवी इतिहास हा अशा वर्ग सिद्धांतांचा आहे. अशा पद्धतीने आपण कार्ल मार्क्सचा वर्ग सिद्धांत मांडताना उत्तर लिहू शकतो. मायकेल फुको, कालखंड 1926 ते 1984. 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको याच्या लिखाणातून इतिहास लेखनाची एक नवी संकल्पना पुढे आली. त्यांच्या आर्केओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्याने इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन केले. पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील सत्यंतरांचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो, याकडे त्याने लक्ष वेधले. फुको याने इतिहासातील सत्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला, म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले. इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेल्या मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यांसारख्या विषयांचा त्याने इतिहासाच्या दृष्टीने विचार केला. स्त्रीवादी इतिहास लेखन. स्त्रीवादी इतिहास लेखन विशेष करण्याची गरज का बरं भासली असेल? तर आपल्या भारतातच नव्हे तर पाश्चिमात्य देशातही स्त्रियांवर अन्याय होत होते आणि म्हणूनच स्त्रियांनी आवाज उठवला होता. म्हणजे स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन करणे आवश्यक होते. सीमा दु बोव या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सर्वात प्रथम मांडली. विद्यार्थी मित्रांनो, विधाने सकारण स्पष्टीकरण करा. 3 गुण किंवा पुढील प्रश्नांची उत्तरे द्या 4 गुणांसाठी आपल्याला स्त्रीवादी इतिहास लेखन या घटकावरती प्रश्न येऊ शकतो. मग या घटकावरती असलेल्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना मुद्दे कसे असावेत ते पहा. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर लिहिताना आपण मुद्दे मांडणार आहोत. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय. इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता, म्हणून त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा अशी भूमिका सिमोन द बोव या फ्रेंच विदुषीने मांडली. त्यानंतर स्त्रीवादी इतिहास लेखन हा विचार स्वीकारला गेला. स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यांसारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले. 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला. या दृष्टिकोनालाच स्त्रीवादी इतिहास लेखन असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर लिहिताना हे सगळे मुद्दे जर तुम्ही सविस्तरपणे लिहिले तर तुम्हाला 4 पैकी 4 गुण अवश्य मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, संकल्पना स्पष्ट करा 2 गुणांचा प्रश्न असतो आणि यामध्ये ॲनल्स प्रणाली ही संकल्पना तुम्हाला स्पष्ट करायची आहे. त्यावेळेला त्याचे मुद्दे कसे मांडावे ते पहा. राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सुद्देगिरी, युद्धे यांच्यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि सामूहिक मानसिकता यांसारख्या विषयांचा अभ्यास करणे ही महत्त्वाचे मानले जाऊ लागले. या विचार प्रणालीलाच
ॲनल्स प्रणाली असे म्हणतात. ॲनल्स म्हणजेच वार्षिक इतिवृत्त. घटना ज्या काळात घडली तिचा केवळ राजकीयच नव्हे तर तत्कालिक सामाजिक, आर्थिक इत्यादी सर्वांगाने अभ्यास केला पाहिजे असे मानणारी ॲनल्स प्रणाली फ्रेंच इतिहासकारांनी प्रथम विकसित केली. विद्यार्थी मित्रांनो, आपण अशा पद्धतीने ॲनल्स प्रणाली ही संकल्पना स्पष्ट करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती अशा रीतीने सतत विस्तारत गेली. साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन यांसारख्या विविध विषयांचे स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले. विद्यार्थी मित्रांनो, इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या भागामध्ये आपण इतिहास लेखनाची परंपरा आणि आधुनिक इतिहास लेखन हे जे दोन मुद्दे आहेत, या दोन मुद्द्यांवरती भाग 1 मध्ये विस्ताराने चर्चा केली आहे. आज आपण युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन 1.4 महत्वाचे विचारवंत म्हणजे आजच्या भाग 2 मध्ये आपण युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन आणि महत्वाचे विचारवंत यावरचा विचार भाग 2 मध्ये अभ्यासला आहे. तर तुम्ही भाग 1 आणि भाग 2 जर व्यवस्थित पाहिले तर तुम्हाला इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा हा पाठ व्यवस्थित समजून येईल. आता आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. बालमित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा पाठ? आवडला ना? मग माझे जर असे छान छान पाठ तुम्हाला पाहायचे असतील ना, तर हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, या पाठांचे तुम्हाला जर पहिल्यांदा नोटिफिकेशन हवं असेल तर बेल आयकॉनला क्लिक करा. आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा. आता आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.